मैं लावूंगा शिवाजी को असं म्हणत अफजल खान स्वराज्य बुडवायला निघाला. याआधी स्वराज्यावर बरीच संकट आली, पण अफजल खान नावाचं वादळ हे पहिल्यांदाच येत होतं. त्यामुळे शिवरायांनी राजमंडळाची ताबडतोब बैठक बोलवली. या बैठकीत बऱ्याच लोकांचे वेगवेगळे सल्ले पुढे आले. वयस्कर आणि अनुभव मंडळींना तह करायचा होता, कारण की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्वराज्य आत्ताच्या स्थितीला इतकं मोठं संकट अंगावर घ्यायला तयार नाहीये. तर तरुण पिढीचं असं म्हणणं होतं की आपला एक एक मावळा 100 गनिम कापू शकतो, खानाची पाक खांडोळी उडून टाकेल. पण ही दोन्हीही मार्ग बरोबर नव्हती, कारण खान जो महाराजांना मारायला किंवा पकडून बिजापुरास न्यायला आलाय, तो काही तह करून शांत बसणारला नव्हता. आणि खानाशी उघड्या मैदानात युद्ध करणं हे काही स्वराज्यासाठी योग्य नव्हतं, कारण की आपल्याकडे जर एक मावळा तर त्याच्याकडे 100 आहेत, जर आपल्याकडे 100 मावळे तर त्याच्याकडे 1000 मावळे आहेत. या सर्वातून महाराजांनी तिसरा मार्ग निवडला. खान आले तर त्याच्या मर्जीने, पण इथून कुठे जाणार, का इथेच गाडला जाणार हे आपल्या हातात आहे. खानाला मारायचंच, पण गनिमी काव्याने. आणि इथून सगळा डाव मांडायला सुरुवात झाली. गनिमी काव्याचा पहिला नियमच हा असतो की आपल्याला अनुकूल आणि शत्रूला प्रतिकूल ठरेल असं रणक्षेत्र निवडायचं. म्हणून या युद्धाची समरभूमी ठरली किल्ले प्रतापगड.